नमस्कार मित्रांनो, आज महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. तर आज दुसऱ्या दिवशी काल तुम्ही बघितलात की मंदिरामध्ये जो उत्सव झाला, जे कीर्तन भजन, आता आणि रात्रीचं डबल बारी. तर घरी येईपर्यंत आम्हाला 3 वाजले. सकाळी उठायला उशीर झाला. आणि आता ह्या गाडीचं एक पुतण्या आमचं काम करतो आहे, क्लिप लावतो आतमध्ये कुठली, तो त्याचं ते काम करतो आहे. आज आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार की मंदिरामध्ये आज महाप्रसाद असतो दुसऱ्या दिवशी आमच्याकडे इथे गांगेश्वराच्या. त्या गांगेश्वराच्या मंदिरामध्ये परत एकदा आपल्याला जायचं आहे, पण ते दुपारी आपल्याला जायचं आहे 12 नंतरच जेवायला महाप्रसाद. तर बघूया, चला. आज मंदिरामध्ये महाप्रसाद तर आहेतच, आणि ते टुर्नामेंटसुद्धा आहे आमच्या गावी, गडमट गावी. तर तीसुद्धा बघायला मिळेल. थोडीशी बघूया आपण. 2 दिवस चालणार, आज आणि उद्या. तर 12 वाजता चालू होईल ती. तर मी ह्या गाडीने आलेलो गावी गांगेश्वराची. आमच्या भावाचीच आहे, गांगेश्वर प्रसन्न. आता आपण चाललो आहे गवळदेवच्या नदीवरती आंघोळीला. या तिघी पण या आंघोळ करून नाही आले, त्यांना पण आंघोळ करायचे. हे आहे गवळदेवचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच ही वाहणारी नदी. नदीवरचं पोहणं आणि स्विमिंग पूलमधलं पोहणं याच्यामध्ये फरक जमीन आसमानचा आहे. आपल्या इथे हवा भरलेली आहे ना, छातीमध्ये हवा भरलेली आहे ना, वर येणार नाकातोंडात पाणी गेल्यावर ते हे होतं ना, पाणी भरलं की संपला विषय. नदीवरून आंघोळ करून झाल्यावरती परत आम्ही चाललो आहे आता मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठी. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावरती आता आपण जाऊया जेवणाच्या मंडपाकडे.
भावाला मालवणला जायचं होते म्हणून ती लवकर चालली आहेत. बाय बाय. जेवण झालं तुमचं? नाही नाही नको बाय बी का. आता आपण सुद्धा जी टुर्नामेंट चालू आहे गावात ती बघण्यासाठी चाललो आहे. सादर गांगेश्वर चषक 2026. आता आपण चाललो आहे आम्ही सकाळी बोललो होतो क्रिकेटच्या मॅचेस बघण्याला. आज 2 दिवस टुर्नामेंट आहे इथे. तर बघूया आपण टुर्नामेंट आहे कुठे आणि कशी खेळतात ती लोक. अतिशय सुंदर असा आणि काय षटकार, तिसरा षटकार, तिसरा षटकार आणि सुंदर प्रकारे सकाळी 1 लागत होते. आता या गेल्या मॅचमध्ये या मॅचमध्ये 2 षटकार पाहायला भेटलेत उत्कृष्टपणे. हे आमचे प्लेयर हरले आमचे. काय माहिती नाही. तुम्ही कॅप्टन ना. 3 उरले टीम बरोबर. आता ते चिठ्ठी लावणार. एक उचलणार ती डायरेक्ट सेमीफायनलला जाणार आणि त्याच्यात जिकात तो खेळात आणि मग जिकात तो फायनल. समजलं ना. नेहमी खेळतो तो डायरेक्ट मॅच मध्ये 2 येतील 12 बॉल मध्ये. साहेब जोश मध्ये आपली टीम सेमीफायनलला. आज तुम्ही बघितलं की आज गांगेश्वराच्या मंदिरामध्ये महाप्रसाद होता आणि महाप्रसाद नंतर आता आम्ही क्रिकेटची मॅच बघायला आलो. मस्त आहे की टुर्नामेंट झाली. पहिला दिवस आजचा आला. उद्या परत आहे फायनल. नमस्कार मित्रांनो, सर्वांचे परत सहर्ष स्वागत आहे कोकण गडमठमध्ये. तर सध्या माझा दिवस आहे आजचा 3रा दिवस गडमठमध्ये कोकणात. तर मस्त एकदम 3 दिवस कसे गेले. आज 3रा दिवस आला पण एवढं समजलंच नाही की कधी फटाफट दिवस जातात. महाशिवरात्रीनिमित्त आम्ही इथे आलेलो. तर आमच्याकडे इथे गांगेश्वराच्या मंदिरामध्ये जे उत्सव झाला तो पण तुम्ही बघितला असेल. त्याच्यानंतर 2 दिवसांनी आमच्याकडे गवदेवची पण पूजा असते. ती पण आम्ही आता करून जाणार आहे. ती आहे उद्या बुधवारी. तिकडे पण असंच आहे, पूजा असते. संध्याकाळी दुपारचं जेवण असतं आणि संध्याकाळी तिकडे दशावतारी नाटक असणार आहे ह्यावेळेस. पण मस्त आहे. 8 वाजलेत.
जरा फेरफटका मारण्यासाठी आम्ही चाललेलो पुढे. काजी तुम्ही बघा, तुम्ही काजी पण इथे लागले आहेत आता, कच्चे आहेत काजी अजून. तरी ह्यावेळेस जास्त महाशिवरात्री दिवशी कोण जास्त कमी माणसं आली, नाहीतर आमचं घर पूर्ण असं भरलेलं असतं. आम्ही बोललो आहे ना, अरे इथेच काय. येते महाशिवरात्रीसाठी हे गावी आलेले, त्यांची सुट्टी संपल्यामुळे ते चालले आता मुंबईला. काल पण एक माझा भाऊ गेला आणि आज हा दुसरा. आता इतकी वर्ष 45 वर्ष सर्व्हिस केली होती नाही. हा काय आपला गाव इथे मी सगळेच कार्य इथेच करणार पोरा सुट्टी नाही म्हणून. खातो आपण. हे मोठ्या आणि धावसंख्या झाले ते शेवटी एक अतिशय सुंदर स्कोर. मला वाटतं एकूण या अशा ठिकाणी आपली गांगेश्वर चषकाची मॅच चालू आहे. माझ्या पूर्ण हे असं माळ रानच आहे, 24चा माळ आहे, माळ शेती होते इथे, पण सध्या आता शेतीचं काम होत नाही, अजून इथे मॅचेस खेळतात. बघूया पुढे जाऊन. आणि सगळ्यात सगळा अतिशय सुंदर. आणि लाईनमॅन कुठे आपलं लाईनमॅन आलं. अरे लाईनमॅन अरे दादा गुगली बॉल आणि एक आहे बॉल आहे ना, आता बॉलिंगसाठी वाटतं, कारण बॉलर लोकांना आता धुतलेला आहे. गुगली बॉल इथे कोणतरी पाहिजे. आणि पावले हे बॅटी आहे, बॅटी आहे अडला आणि या ठिकाणी बाबा जरा हे थांबावं लागतं आपल्याला. या ठिकाणी ट्रेनचा अडथळा आल्यामुळे आपल्याला काही दिसू शकत नाही. या ठिकाणी भरपूर असे प्रेक्षक पण या ठिकाणी जमाले. लवकरात लवकर पाणी द्या, पाणी. अतिशय सुंदर प्रकारे फुटतात चेंडू आणि अतिशय 3 रन धावा.
धावसंख्या झाली 9. अतिशय सुंदर. ए नाव आहे याचा बॉलरचा. अरे तो बॅट्समनचा कार्गो उडण्याला गेला ना. किती एकच ना. आता या ठिकाणी खरोखर या व्हेरी नाईस इन लास्ट फायनल इन द last in final in of the match series. Finished guy in the IPC team 11. Very finished guy and very good. या ठिकाणी बॅट्समन म्हणून येत आहेत ते बॅट्समनच्या स्वरूपात नाव काय आयुष्य स्वरूपात नवीन बॅट्समन. खरोखर या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत ते विकास गोडव, राजीव सोडगे आणि मांजलकर यांनी खरोखर 7 दिवस आम्हाला मनोज कदम आमच्या त्यांनी लवकर आपल्या इथे येण्याची कृपा करावी. मनोज कदम मॅम कृपया त्यांनी इथे येण्याची कृपा करावी. अतिशय व्हेरी नाईस टीम. दोन्ही टीमचे कप्तान इथे फरक जाणार आहे. नवीन पिढीच्या यांनी पण फायनल मध्ये प्रवेश करून आज त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. अतिशय त्या दोघांचे पण आभार आणि सर्व मान्यवरांचे इथे जमलेले माझे मान्यवरांचे आभार आणि सर्व आमच्या आणि अतिशय सुंदर प्रकारे आज जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते म्हणजे आपल्या सर्व आपल्या वाडीतले आणि गांधीचे आणि आम्हाला आज ट्रॉफी तुमच्या समोर दिसत आहे. फर्स्ट अँड सेकंड प्राइज अँड बॉलर अँड बॅट्समॅन अतिशय सुंदर प्रकारे आम्हाला आमच्या शरद रामचंद्र सुतार आज यांच्याकडे नारायण कदम 1000 रुपये आणि गजानन मटकर 1011 रुपये. शरद राऊत 1000 रुपये. संजय भोवट 501 रुपये. राकेश सावंत 500 रुपये. भोया गोविंद राऊत 500 रुपये. कमलेश भोवर 501 रुपये. विलास कदम 501 रुपये. आमच्या मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. गजानन सावंत 2201 रुपये. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी जे आम्हाला पंच म्हणून काम केलं त्या ठिकाणी राजू चोरगे प्लस राजू चोरगे यांनी समोर यायचं आहे. पंच म्हणून काम करत आहेत राजू चोरगे आणि सातू मांजरेकर मांजरकर आणि सिद्धेश नार्वेकर या तिन्ही पंचांनी जरा समोर यायचं. त्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांचं आम्ही जरा आणि विकास गुरव यांनी समोर यायचं. जेवणासाठी अतिशय सुंदर. हॅलो बॉलिंग इंग्रजी बोल. जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर प्रकारे तुला काय वाटतं तुझ्या बॅटिंग मध्ये? अरे अतिशय सुंदर. आणि आता 4 सेकंड
अतिशय सुंदर प्रकारे आज त्या सर्वांनी उत्कृष्ट करीत काय वाजवायचे सर्वांनी या ठिकाणी बरोबर सगळ्यांना धन्यवाद 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 जो माणूस काही ना काही करतो त्याचं आपल्याला गेले ते समाजातून केलं ते जगून प्राथम आणि प्रवीण भाऊ यांनी प्लीज इथे थोडी स्टेजवर यावं. तुमचं आम्हाला सहकार्य खूप लाभलेलं आहे. त्यांना आपले मंडळाचे सुभाष भाई आणि सर्वांना धन्यवाद. पुढच्या वर्षी भेटू 2027 मध्ये. आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तेल ओतलं का त्याला तेल